रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलच्या माझा गाडी माझा नेतामध्ये मी आज निमंत्रित केलेले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची बुलंद तोफ आणि लातूर जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख श्री संतोष भाऊ सोमवंशी, संतोष भाऊ सोमवंशींना बोलतं करायचं। मित्रांनो, उद्धवसाहेब ठाकरेंनी काय आशीर्वाद दिला, काय विचार आहेत आणि पुढची दिशा काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे श्री संतोष सोमवंशी यांच्याकडून। मग संतोषजींना मी सन्मानानं माझ्या गाडीत बसवत आहे। संतोषजी, एक मिनिट तुम्ही आमची मुलाखत घेत आहोत त्याबद्दल तुमचा जरा मला इथं सत्कार करावा अशी माझी इच्छा आहे। पहिला नेता मला भेटला की जो माझा सत्कार करतोय। माझे तुम्ही मित्र आहेत आणि कसं आहे मुलाखती घेऊ लागला जवळपास 25-30 वर्षापासूनचा माझा खास मित्र आहे। संतोषची सरपंचापासूनची कारकीर्द, नंतर त्याच्या मंडळी पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत सरपंच झाल्या। तर अशा हे आमचं मित्रप्रेम आहे बरं का बंधूंनो। मग संतोषजी, आता चला मी आपलं आता स्वागत करतो आणि आपल्याला सन्मानानं माझ्या गाडीत बसवतो। या तर बंधूंनो, बघितलं जगा वेगळा असा हा माझा मित्र आहे। मग आज त्याला आपल्याला बोलतं करायचंय, चालायचंय माझी गाडी माझा नेता। रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला माझ्या मित्राची ओळख करून देणार आहे। मित्रांनो, तो मित्र म्हणजे माझा 30 वर्षापासूनचा परिचित असलेला मित्र आणि या मित्राची सुरुवातच ग्रामपंचायतपासून झालेली। मित्रांनो, म्हणजे एका शेतकऱ्याचंही लेकरू बराबर शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंनी हेरलं आणि त्याला एक एक पदं दिली। तो निवडणुका जिंकत गेला आणि आज तो उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा लातूर जिल्ह्याचा सहसंपर्क प्रमुख श्री संतोष भाऊ सोमवंशी। नमस्कार सर। मी आपलं जय महाराष्ट्र, मी आपलं स्वागत करतो। जय महाराष्ट्र। आणि हे पहा आमचं कसं आहे, जैसा देश वैसा भेस। आज हम जय महाराष्ट्र बोलेंगे। आज आघाडीचा माणूस आमच्या जवळ आहे, त्यामुळे अमित देशमुख खुश व्हायला काय आता हरकत नाही। मित्रांनो, खूप छान वाटलं। संतोषने माझ्या विनंतीला मान दिला। म्हणलं संतोष ये, आपल्याला गाडीत बसायचं। संतोष भाऊ, आज मला खूप आनंद वाटला की आज मी माझ्या ह्या कार्यक्रमाची महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात तुझ्यापासून करतोय। तर इथून माझं अख्ख्या महाराष्ट्रातले जेवढे काही विद्यमान आमदार, माजी आमदार आणि होणारे भावी आमदार, या सगळ्या आमदाराला या महाराष्ट्रासमोर मला आणायचं आहे। त्यांचं वैयक्तिक आयुष्य काय आहे, त्यांच्याबद्दल माहिती सर्वांना असली पाहिजे, या भावनेतला हा कार्यक्रम आहे माझी गाडी माझा नेता। आणि बंधूंनो, याची सुरुवात मी धाराशिव जिल्ह्याच्या आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं या भूमीतला पुत्र मला लाभला संतोष भाऊ सोमवंशी। आणि आज माझ्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात मी औसा प्रमुख करत आहे। औसा तालुका जिल्हा लातूर, तालुका औसा जिल्हा लातूर, आणि लोकसभेला तो धाराशिव असतो आणि आता विधानसभेला लातूर आहे, लातूर जिल्ह्यामध्ये औसा। तर आमचा संतोष भाऊ, आमच्या प्रेक्षकांना जर खणखणीत मोठ्या आवाजात आपला परिचय द्या, आपली राजकारणाची सुरुवात काय झाली। मी संतोष ज्ञानोबा सोमवंशी। राहणार कुठले सर? राहणार मूळ गाव माझं धानोरा, तालुका औसा, औसा तालुक्यात धानोरा गाव। आज रोजी पक्षाचा मी शिवसेनेचा सहसंपर्क प्रमुख म्हणून लातूर जिल्ह्याचं काम पाहतो। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या बाजार समितीचा जो संघ आहे त्या संघाचा महाराष्ट्राचा मी उपसभापती आहे। महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचा उपसभापती एक संघ असतो, जसं म्हणजे बँकेचा आहे हा तसा साखर संघ, तसा बाजार समितीचा जो संघ आहे संघ, त्या संघाचा मी महाराष्ट्राचा उपसभापती आहे। महाराष्ट्राचा उपसभापती, मोठं पद तुम्हाला दिलेलं आहे शिवसेनेने। आणि औसा तालुका खरेदी विक्री संघाचा सुद्धा मी सभापती आहे। औसा तालुका खरेदी विक्री संघाचा सभापती आहे। अशा विविध पदावर मी काम करत आलोय। 2015 ते 2022 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा मी पक्षाचं काम केले। हा माझा अल्पशा परिचय। मला सांगा संतोष, आपली सरपंचाची सुरुवात कशी झाली, म्हणजे कोणत्या गावची? मी 2005 ला धानोरा गावचा सरपंच झालो।
त्याचे प्रचाराची मेमरी करायला स्वतः माझ्या हो, हो, स्टुडिओमध्ये हो. आले होते. आणि धानोऱ्याच्या सरपंचापासून आज धानोऱ्याच्या दुसऱ्यांदा माझ्या मिसेस सरपंच झाल्या, तिसऱ्यांदा ग्रामपंचायत माझ्या ताब्यात, चौथ्यांदा माझ्या ताब्यात, आज सोसायटी ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे. जवळपास किती वर्षापासून 20 वर्षापासून सरपंच हो आपण हो पूर्ण सोसायटी पूर्ण आणि ग्रामपंचायत दोन्ही माझ्या ताब्यात आहेत. अरे वा, हा म्हणजे त्या गावचा नक्की चेहरा मोहरा बदललेला असेल. 100% तुम्हाला मी सांगू का, ज्या पदावर मला संधी मिळेल हा. त्या पदाचं सोनं करायचं मी आजपर्यंत काम केले. हा. मी औषधाचा धानोऱ्याचा सरपंच म्हणून काम केलं. आज धानोऱ्याचं नाव महाराष्ट्रभर आहे. त्याच पद्धतीनं औसा बाजार समितीचा उपसभापती म्हणून 2011ला माझ्या राजकारणात तालुक्याच्या काम करायची मला संधी मिळाली. हा. मूळ गोष्ट, औसा तालुक्याची बाजार समिती ही लातूर पासून फार जवळ असलेली बाजार होय समिती होय होय होय. आणि मोठ्या झाडाखाली छोटं झाड वाढत नाही असं म्हणतात. हा. पण 2011ला ज्यावेळेस मी उपसभापती म्हणून कामाची सुरुवात केली हा. त्यावेळेस तिथल्या बाजार समिती निव्वळ आठवडी बाजार समिती म्हणून होती. आज त्या बाजार समितीचे 8 कोटी रुपयाच्या एफडी आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये 3 नंबरची बाजार समिती म्हणून आज नावारूपास आलेली बाजार समिती आहे. आणि हे सगळं आपण ताब्यात हो, मी घेतल्यापासून अभिमानानं सांगतो. आणि सर्व आता औषधाच्या व्यापाऱ्याला आता किती कोटीचे उलाढ आले ते बाजार समितीत? आज बाजार समितीची 3.5-4 कोटी रुपयाचं उत्पन्न आहे वार्षिक वार्षिक उत्पन्न हो, येतं वार्षिक बाजार उत्पन्न. समितीत. हो, औषधाच्या. हा. मी अभिमानानं सांगतो, औषध तालुक्यातल्या जनतेला सुद्धा तुमच्या माध्यमातून मी जाहीर आव्हान करतो हो, औसा की तालुक्यात औषधाची बाजार समिती निर्माण करण्यामध्ये हा. माझा सिंहाचा वाटा आहे असं म्हणू नये, म्हणजे माझापणा म्हणत जाऊ नाही, नये. नाही, पण मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, इथं- गर्वानं सांगतो. इथं बाजार समिती झाली पाहिजे. नाही बाजार समिती होती, हा. पण ती बाजार समिती कशी डेव्हलप करावी किंवा हा. बाजार समितीला आपल्या उत्पन्न कसं वाढावं आणि हा. औषधाचा माल औसा तालुक्यातच राहावा, लातूरला पेक्षा लोकांची सोय तिथं हो औषध, हा प्रामाणिक प्रयत्न मी म्हणजे 2011 तालुक्यांच्या शेतकऱ्यांना एक नवसंजीवनी आपल्या 100% बाजार समितीच्या 100% माध्यमातून मिळाली. माझ्या हा. माध्यमातून ती हा. बाजार समिती नावारूपास आणण्यामध्ये मी सिंहाचा वाटा घेतला आणि ती बाजार समिती नावारूपासच आणली. संतोष भाऊ, आता आपण पुढे जाऊया. गुवाहाटी, चलो गुवाहाटी. बंधूंनो, काय सांगायचं तुम्हाला, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गुवाहाटी नाव फार प्रसिद्ध झालं. आणि त्या गुवाहाटीहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, म्हणजे त्यावेळेस ते मुख्यमंत्री नव्हते पण नंतर झाले, पण ज्यावेळेस शिंदे साहेबांनी बंड केलं हा. आणि गुवाहाटीला सर्व आमदार घेऊन निघाले, ते गुवाहाटीमधून माझ्या संतोष भाऊला फोन आला. खरे हे आम्ही गुपित माहिती काढलेली आहे. ही माहिती आता आम्हाला कोणी साहेब- आम्हाला कळालेली आहे, मंत्रालयाची माहिती काढली. 100% ही खरी आहे, खरी ही गोष्ट खरी आहे. आहे. कारण एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस बंड केले नव्हते हा. त्याच्या अगोदर ते शिवसेनेतच असल्यामुळं हा. आमचे त्यांचे चांगले संबंध होते. चांगली समज. हा, चांगले संबंध होते आणि त्यांनी बंड केल्यानंतर मला त्यांच्या पक्षात घेण्यासाठी फार प्रयत्न त्यांच्या पक्षाकडून काय झाले. म्हणाले, काय बरं नाही, फोनवर नाही, काय असू द्या, आता तो विषय काय- घ्यायचा काय नाही. चाललंय पण संतोष? मी एक सांगतो आवशेकर साहेब, तुमच्या माध्यमातून मी प्रेक्षकाला जाहीर सांगतो हा. की मी उद्धव साहेबाशी प्रामाणिक राहिलो. नाही, म्हणजे त्यांनी जर तुम्हाला काय ऑफर दिली असेल, नाही हो ना, मला त्याने पक्षात या पद देतो हे देतो म्हणून बरेच मला हे केले, तुमचं जीवनाचं कल्याण करू, असं बरेच. आता पण ते आपण नाही केलं. तुम्ही लाडका भाऊ बना. नाही 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 नाही, आपण उद्धव साहेबांसोबत प्रामाणिकपणे राहिलो. मला पद होतं तेव्हा पण राहिलो. त्याच्यानंतर मला ज्या पदावून काढण्यात आलं, पण मला सांगा, इकडे शिंदे साहेबाचा फोन आला, हा. मग उद्धव साहेबाचा फोन आला असेल? नाही नाही, किंवा उद्धव संजय साहेब राऊतचा आला आमचे असेल? नेतेच आहेत, आमच्या सर्वांशी संपर्क आहेत, त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे दोघांचे फोन आले असतील उद्धव ना? साहेबामुळेच मी जिल्हा की प्रमुख जायचं नाही आणि इकडे शिंदेचा फोन असेल, कधी येत नाही, नाही, आहे? नाही, ते असू द्या, ते राजकीय भाग हा. आहे, पण आपण प्रामाणिक उद्धव म्हणजे साहेबांसोबत राहील. ज्या विश्वासानं बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला शिवसेनेत स्थान दिलं, जिल्हा प्रमुख केलं ते. जिल्हा हो, प्रमुख हो. केलं होतं संतोषला आमच्या, त्याला आमचा संतोष जागला. आणि हा right. संतोष सोमवंशीनं ठरवलं, जान जाय पर वचन ना वचन नाही, जाय. right, right. म्हणून त्यांनी सांगितलं की मी Right. काही होऊ शिंदे साहेब, मी उद्धव साहेबाला सोडू शकत नाही. राईट. हे जाहीरपणे ठणकावून सांगणारा महाराष्ट्रातला हा पहिला नेता आहे की ज्याचं नाव संतोष सोमवंशी आहे. राईट. बंधूंनो, मुलाखत फार रंगत होणार आहे. येस. संतोष भाऊ, आमदार व्हायचं आमच्या संतोष सोमवंशीला. संतोष भाऊ, मला एक सांगा, हा. तुमची टक्कर, नाही नाही, ती आमदार म्हणजे त्याच्यावर अगोदर सांगतो तुमची मायकून घ्या, तसं नाही, मला काय म्हणायचं की तुमची टक्कर ही काही साध्या माणसाची नाही आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबाचे अत्यंत विश्वासू असलेले अभिमन्यू पवार आमदार, जे विद्यमान आमदार आहेत सध्या, आणि ते सांगतात
आता काय आम्हाला माहित नाही, लोक सांगतात की ते काय शेत रस्ते सम्राट, शेत रस्त्याचे जन्मदाते, हे काय प्रकार आहे? तुमच्या माध्यमातून मी आमदार साहेबाला मी जाहीर आव्हान ह्या मुलाखतीच्या माध्यमातून देतो की शेत रस्त्याचा जनक कुणाला म्हणतात आमदार साहेब? तुम्हाला माहिती आहे का आधी जनक कशाला म्हणतात? हा, जनक म्हणजे ज्याला जन्म दिलाय त्याला जनक म्हणत असतात. हा, आमदार साहेब 2019ला आमदार झालेत. होय होय. औसा तालुक्यातलं असं एकही गाव नाही की त्यांनी आमदार होण्याच्या अगोदर शेत रस्ते झाले नाहीत, असं एकही गाव नाही. तुम्हाला मी ह्या माध्यमातून आमदारला जाहीर आव्हान करतो की तुम्ही स्वतःला शेतरस्त्याचे जनक म्हणून घेऊ नका. एकनाथ डवले शेतरस्त्याचे जनक आहेत. हा इतिहास काढला तुम्ही एकनाथ? हो, एकनाथ डवलेच्या काळात इथं कलेक्टर असताना इथं शेतरस्ते लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त झाली. आणि आमदार आल्यानंतर त्यांनी केले नाहीत असं म्हणत नाही मी, पण मूळ शेतरस्त्याचे जनक हे एकनाथ डवले साहेब आहेत. आणि त्यांच्या कालखंडामध्ये कुणाला श्रेय नव्हता. MREGS मधून औसा तालुक्यातल्या प्रत्येक गावातले रस्ते झालेत. त्याच्यामुळं आमदारला नैतिक अधिकार नाही शेतरस्त्याचे फसवताच ते देवेंद्र फडणवीसला जनक जनक म्हणून. जनक कोण होऊ शकतं? ज्यानं सुरुवात केली त्याला जनक. त्याने सुरुवातच केली नाही, डवले साहेबांनी सुरुवात केली. हे आता आम्हाला समजलेलं आता, म्हणजे आता औसा तालुक्यातली जनता काय महाराष्ट्राच्या जनतेला माहित झालं की शेत रस्त्याचा जनक हा डवले साहेब आहे. यस, 100%. हे जाहीरपणे आमचे आघाडीचे संतोष भाऊ समूह सांगतात. तर संतोष भाऊ की आमदार साहेब सध्या स्वभाव बदललेला आहे. ते अभिमन्यू पवार आज नाही आहेत. देवेंद्र फडणवीसांची पिया असलेले अभिमन्यू पवार आज नाही आहेत. आज अशी चर्चा चाललेली संतोष की आमदार सन्मान देत नाहीत आलेल्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना. त्यांनी आमदारचं वर्तन गेल्या 5 वर्षामध्ये औसा विधानसभेतल्या सर्व जनतेने हे बघितलं. बदललेले असं लोक बोलतात. अहो, ते त्यांची भाषा, त्यांचं वागणं ही सगळ्या लोकांना बदलली. हा विषय नाही, तो नशिबानं आमदार झाला. हा, औसाच्या जनतेने ज्या माणसाला औसा तालुक्याची काही संबंध नसताना, औसा तालुक्याचा कधी तो माणूस काहीच नव्हता. ते भूमिपुत्र म्हणतात ना औषध. अहो, तुम्ही मतदार यादीत नाव मी घालणार, मी घर करणार, मी घर केलो, हे कोण म्हणत असतंय? ज्यांचं घर नाही, जो भूमिपुत्र नाही, तो म्हणत असतोय. आम्ही का म्हणत नाही औषधात राहणार आहे मी, हे करणार? तुमचं म्हणणं की त्यांनी घरे नंतर बनवलं, सगळं त्यांनी नंतर केलं. अहो, आमदार झाल्यावर ती जागा खरं तर त्यांचे उपकार आहेत. त्यांनी विधानसभेमध्ये जाहीरपणे उद्धव साहेबाला त्यांनी विधानसभेत आमदार झाल्यानंतर जाहीरपणे सांगितलं की उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस सांगितले की उद्धव साहेब, मी तुमच्या शिवसेनेमुळं मी औशाचा आमदार होऊ शकलो, मी तुमच्या इथं जाहीर आभार मानतो म्हणून त्यांनी विधानसभेत मांडलेले रेकॉर्डवर आहे ते. आणि उद्धव साहेबांचे आभार मानले तुमच्यामुळे मी आमदार झालो. हो, 100%. मग आता मला सांगा, आता वातावरण काय? मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की अभिमन्यू पवार निवडून येणे नाही, 100% नाही असं बोलतात लोक, खाजगीत बोलतात. अहो, पूर्ण लोकांमध्ये चर्चा आहे, ते येऊ शकत नाही निवडून. काहीच नाही, सगळं बोगसगिरी. तिकीट मिळेल तुम्हाला? मी तिकीट मागणी 100% मागणी केली. मी उद्धव साहेबांकडे मागणी केली, 2019ला मागणी केली होती, आता मागणी. आणि मी तुम्हाला एक मिनिट सांगतो, मी या माध्यमातून सांगतो की मी 2005ला गावचा सरपंच झालो, 2011ला बाजार समितीचा उपसभापती झालो, 2015ला मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झालो, 2022ला मी महाराष्ट्राचा उपसभापती झालो. मी ह्या सर्व पदावर काम करत असताना मी कुठलं डोळ्यासमोर विधानसभा म्हणून काम केलं नाही. मी त्या तालुक्याचा आहे, त्या तालुक्यातल्या जनतेचं काम करायचं ही नाळच आपली लहानपणापासूनची असल्यामुळं मी काम करत आलो. मी विधानसभा लढावं म्हणून आजपर्यंत काम, तालुक्याच्या भूमीशी तुमचं नातं आहे म्हणून मी काम करत आलोय. आणि आज लोकांचंच म्हणणं आहे की संतोष सोमवंशी सारख्या सर्वसामान्य माणसानं औसा तालुक्याचं नेतृत्व करावं, म्हणून मी सर्व लोकांच्या आग्रहाखातर उद्धव साहेबांकडे माझी उमेदवारी यायला 100% तुम्ही पब्लिकला जाऊन विचारा तुम्ही की संतोष सोमवंशी सारख्या सामान्य माणसाला आमदार करा. हो, म्हणून सगळे लोक मागायत. म्हणजे जसं आमचा ओमराजे निंबाळकर हो, म्हणजे लोकमान्य खासदार, सर्वात जास्त निवडून येण्याचा मान, आणि त्याच्या निवडणुकीमध्ये तुमचं फार मोठं योगदान आहे संतोष. म्हणजे ओमदादाला लीड देण्यामध्ये. गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा ओमदादाला, मी जिल्हा प्रमुख होतो तेव्हा ओमदादाला चांगली लीड औसा विधानसभेत मिळाली. ह्यावेळेस सुद्धा ओमदादाचं आपण काम केलं. गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये ओमदादाचा असा एकही दौरा नाही की त्या दौऱ्यामध्ये ओमदादाच्या सोबत
हा. मी नाही असा विषयच नाही. गेल्या 5 वर्षात ओमदादाच्या खासदारकीच्या काळामध्ये औसा विधानसभेमध्ये हा. जेही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाला ओमदादाच्या सोबत मी 100% उपस्थित राहिलेला एकमेव मी कार्यकर्ता आहे. म्हणजे आता बघा, तुम्ही जर आमदार झाला तर तुम्हाला खासदारांची साथ मिळणार आहे. 100% त्यामुळे औसा तालुक्याला विकासाला निधी कमी पडणार नाही. दादा आमचे नेतेच आहेत ओमदादा, त्याच्यामुळे मला साथीचा विषयच नाही. दादा हा. एका राजकारण फोनवर उपलब्ध होणारे खासदार आहेत. 100% एका हा. फोनवर. हा. आता मी ते माझं बोरफळात छोटंसं शेत आहे, मी नुसतं डीपी साठी फोन केला होता, दुसऱ्या दिवशी मला साहेबाचा फोन आला की अरे कालच खासदार साहेबाचा फोन आला होता. Right. म्हणजे एवढी लोकप्रियता, Yes, 100%. प्रचंड लोकप्रियता आमच्या खासदारांची आहे धाराशिवच्या. तर आता मग काय तिकीट मागितलं आपण? हो 100% तिकीट मागितलो. जागा आणि सोडून घ्यावी लागेल जागा तुम्हाला शिवसेनेला. शिवसेनेलाच राहील अशी माझी अपेक्षा आहे. हा. उद्धव साहेबाला सुद्धा आम्ही सर्वजण मिळून शिवसेनेचे औसा विधानसभेतले कार्यकर्ते विनंती करणार आहेत. आता तुम्ही जर शिवसेनेसोबत अभिमन्यून कुठे जावं, लातूरला यावं का मग अमित देशमुखच्या विरोधात लढायला? नाही, हा. नाही, तो फुसका बार आहे, एक वेळेस झालेला सक्सेस बार आहे. तो पुन्हा कुठल्याच विधानसभेत कुठंच निवडून येऊ शकत नाही. नाही. नाही 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 100% नाही. अहो लातूरची जनता, औसा तालुक्यातली जनता सगळे जणांना ओळखून आहेत. हा. कारण फार खोटे आश्वासन आणि खोटं पोकळ. हा. हा. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, माझ्या जवळ असू शकतंय हा. की अभिमन्यूनं गेल्या 5 वर्षाखाली कशी दिशाभूल केली हा. लोकांची हा. आणि निवडून आले. हा. तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवतो मी. एक उदाहरण एक आमचे उदाहरण संतोष दाखवतो की समोशी किती खोटे आहेत आमदार. की आमदार साहेब काय बोलतात हे हे सांगितलं. प्रेक्षकाला मी दाखवतो तुमच्या हा, माध्यमातून. दाखवा ना, दाखवा ना, हे दाखवा. हे हा, हा. अभिमन्यू कार्ड आहे. हे अभिमन्यू कार्ड आहे. हा. हा हा. हे अभिमन्यू कार्ड हा. गेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या हो 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 हो. औसा विधानसभेतल्या प्रत्येक माणसाला अभिमन्यू कार्ड म्हणून वाटप केले होते. हा, या कार्डवर काय आहे? या कार्डावर असं होतं की हा. लातूरच्या कुठल्याही दवाखान्यात गेल्यानंतर हा. 50% फीस माफ होणार हा. म्हणून हेल्थ कार्ड म्हणून त्याने लोकाला येड्यात काढले, औषधाच्या जनतेला, हा. आणि निवडून आले. मग काही लोक गेले का? एकाही व्यक्तीला ह्या कार्डाचा लाभ झाला नाही. मी जाहीर ह्या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगतो. म्हणजे हे काय प्रसिद्धीसाठी केलेलं स्टंट काय म्हणायचं? हो, हा. ह्या प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट म्हणजे त्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी. कारण हे कार्ड अभिमन्यू पवार साहेबांनी सर्व जनतेला वाटले गेल्या निवडणुकीच्या अगोदर, हा. आणि एकाही जनतेतला ह्याचा लाभ झाला नाही. हा. म्हणजे एवढे खोटे आश्वासन देणे. हा. आणि आता काय, औषधाची जनतेनं त्यांना फार ओळखली. हा. कारण त्याने औषधाला असलेला उड्डाण पूल हा. आपली प्लॉटिंग केली आहे असे सर्व औसा तालुक्यातली जनता म्हणते, आणि तिथून बायपास घेऊन जायचं. हा हेतू उड्डाण पूल व्हावा का उड्डाण पूल न व्हावा? रद्द केले त्याने उड्डाण पूल. म्हणजे तुमची म्हणणे इच्छा की हो, उड्डाण पूल झालाच पाहिजे. किती लोकांचे बळी गेले कारण तिथं. खूप लोकांचे बळी गेले हो, त्या चौकामध्ये. चौकामध्ये रोज ऍक्सिडेंट होतात. रोज ऍक्सिडेंट होतात. हा. ती उड्डाण पूल झाला पाहिजे, सर्व जनतेची मागणी होती. हा. पण त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी तो उड्डाण पूल त्याने रद्द केला हा. आणि बायपास काढला. ते फक्त त्यांच्या प्लॉटिंगला हो भाव हो हो हो, ही पूर्ण जनता म्हणते. हे सगळी चर्चा औसा तालुक्यात आहे कंप्लीट. 500-400 एकर जमीन घेतल्या म्हणून औसा तालुक्यामध्ये जनता सांगते. एक आमदारनं 500 एकर जमीन, असं जनता म्हणते. असं जनता म्हणते. हा, हा. मग आता कुणाकुणाच्या नावावर आहे ते मी सांगू शकत नाही. माझ्या नावावर किती आहेत म्हणून उद्या आव्हान करतील त्यांनी. पण ते मित्रांनो, ही मुलाखत फार रंगत चाललेली आहे. आणि एक आमदार, एक सर्वसामान्य जनतेतून आलेला आमदार निवडून आल्यास पुन्हा किती मोठा होतो ह्याचं ते उदाहरण आहे. हो, ह्याच उदाहरण. त्यांच्या बोलण्यात किती फरक पडतो, त्यांचा तोरा, त्यांचं वागणं, त्यांचं उचणं हसणं, हो हो, त्यांचं तिरकस बघणं, हे सगळ्या अनेक गोष्टी औसेकर अनुभवत आहेत. आणि काय आता जनतेला काहीतरी द्यायचं, हा. कुठं काय तर वाटप कर, हे वाटप कर, ते वाटप कर, एवढा विकास जर केला म्हणत असेल. सांगतो संतोष, त्यांच्या माग फार मोठी शक्ती आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. माझ्या पण माग शक्ती आहे ना. हा. माझ्या माग औसा विधानसभेतल्या जनतेची शक्ती आहे. बर, मग टक्कर देणार तुम्ही 100%? 100%. मी जनतेतला उमेदवार आहे. मी हा. हा, उद्धव साहेबाची तर शक्ती आहेच आहे, पण औसा विधानसभेतल्या जनतेची सुद्धा शक्ती माझ्या बाजूने आहे. काँग्रेसमधून तिकीट मागणी चालू आहे. हो ना, सर्व पक्षाला, तो अधिकार आहे, लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मध्ये तिकीट मागायचा अधिकार आहे. आपण त्याच्याबद्दल काही मी भाष्य करणार शेवटी नाही. पक्ष जो निर्णय घेईल, हो हो, बिलकुल. उद्या काँग्रेसला जरी दिली तर तुम्ही तेवढ्याच ताकदीने तो आमदार निवडून आणणार. 100% महाविकास आघाडीनं जो उमेदवार देईल त्याला निवडून आणायचा 100% प्रयत्न करणार. म्हणजे त्यात तुम्ही राहू किंवा काँग्रेसचा राहू किंवा राष्ट्रवादीचा हा राहू, विषय नाही. हा,
आम्हाला औसा आघाडीतून आमदार करायचं औसाचा. तालुक्यामध्ये औशातला भूमिपुत्र आमदार झाला पाहिजे आणि अभिमन्यूचं पार्सल लातूरला वापस करायचं. 100% वापस करायला पाहिजे. कारण अभिमन्यूला काय कुठं पण पुन्हा आहे. औशाच्या जनतेतला आमदार आता औशाच्या जनतेला बघायचा आहे. हा. गेले 15 वर्ष झाले. 10 नाही वर्ष- अहो त्यांनी सांगितलं मी भूमिपुत्र आहे, मी तिथं घर बांधले, माझं घर आहे तिथं, असं ते सांगतात. असं भूमिपुत्र होत असते का सांगा मला. हा असं घर बांधल्यानं ह्यानं भूमिपुत्र होत असते का. हा हा अभिमन्यूचा औसा तालुक्याचा विधानसभेच्या अगोदर काहीच संबंध नव्हता. काही संबंध नाही. आता तुम्हीच सांगितलं लातूरमध्ये राहणारा अभिमन्यू म्हणून. नाही लातूरमध्ये त्याचा बंगला आहे मला माहिती आहे. हा त्याच्यामुळे औषधाचा विषयच नव्हता. ती विधानसभेला चाचपणी केली, त्यावेळेस लाट होती, शिवसेनेची साथ होती आणि त्यांनी विधानसभा लढली आणि निवडून पण आली. ते लॅटरी लागली त्याला, लॅटरी. लॅटरी हो. आता पुन्हा लागली नाही. कधीच नाही. बरं आता तुमच्याकडे तुमच्याच पक्षातले माजी आमदार दिनकरराव माने साहेब सुद्धा तिकीट मागतायत. हो मागत आहेत ना. आणि आता प्रश्न असा आहे की दिनकरराव माने हे जुने माणसं. हो हो दिनकरराव माने हे बाळासाहेब ठाकरेंचे खास होते. Yes. म्हणजे त्यांच्या परिचयातले जवळचे अगदी मातोश्रीचा त्यांचा चांगला संबंध. मग आता दिनकरराव मानेला डावलून तुम्हाला का द्यायचं, हे हा प्रश्न लोकांना विचारावा लागेल ना तुम्हाला. मी का द्यायचं तुम्हाला? त्यांना का द्यायचं हा विषय नाही. पण आम्ही मला का त्यांच्यावर पाहिजे त्यांच्यावर टीका करा असं तुम्हाला नाही नाही, म्हणत, नाही, पण मला का तुमचे मिळावं चांगले गुण ऐका, काय आहेत आम्हाला मला सांगा. हा, मी एक सामान्य माणसातून आज ग्रामपंचायतच्या सरपंचापासून आजपर्यंत काम करत इथं आलोय. हा. शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केल्यानंतर मला काढून ज्या जिल्हा प्रमुख म्हणून दुसऱ्याला केले, हा. तो जिल्हा प्रमुखच पक्ष सोडून गेला, पण मी तिथंच राहिलो. कोण जिल्हा प्रमुख पक्ष सोडून गेला? तो एक XYZ काय नाव घेऊन मला मोठं करायचं नाही कुणाला. बरं, बरं, हा. पण मी तिथंच राहिलो. म्हणजे माझा हा प्रामाणिकपणा, हा हा. पक्षाशी आजपर्यंत मी करत आलेलं काम, हा. जनतेत ग्रामपंचायत असो, सरपंच असो, बाजार समिती बाजार असो, समितीच्या वेगवेगळ्या माध्यमातून मी होय. वेगवेगळे आंदोलन, लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन संशोधन केंद्र व्हावं म्हणून मी लातूर जिल्हाभर आंदोलन केलं. बरं. देवणीचं संशोधन केंद्र लातूरमध्ये व्हावं म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आंदोलन केलं. लातूर जिल्ह्यातला एकही व्यक्ती या आंदोलनामध्ये सत्ताधाऱ्यांनी कधीच बोलले नाहीत. हा. अभिमन्यू पवारला मी जाहीर आव्हान करतो की सोयाबीन संशोधन केंद्र लातूरमध्ये व्हावं ह्याच्यासाठी आपण एकदा सुद्धा वाक्य कुठं केलं नाही किंवा प्रयत्न केला नाही. देवेंद्र फडणवीसच्या एवढ्या जवळचे होते ना, हा. तर लातूरचं संशोधन केंद्र लातूरमध्ये ठेवण्यासाठी का प्रयत्न केला नाही तुम्ही? म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याचं काय देणं घेणं नाही, पैसे द्यायचं आणि निवडून यायचं, फक्त हीच डोक्यात त्यांच्या संकल्पना आहे. पण संतोष, गंमत अशी आहे, संतोष तुमच्या माहिती सांगतो की अमित देशमुख आणि अभिमन्यू पवार ही सेटिंग आहे. नाही नाही काय काय ऐका तसं नाही. तुम्ही, नाही नाही नाही, तसं त्यांना- नसतंय, तसं नसतंय. त्यांना आता तुम्हाला खरं तर तुम्हाला अमित देशमुखांची गरज पाहिजे. नाही नाही अमित भैयाचं हा. मी नाही, अमित तुम्हाला भैयाला गरज पाहिजे. ऐका आघाडी म्हणून. नाही नाही मी अमित भैयाचं काम फार जवळून बघितलं. हा. अमित भैया पालकमंत्री असताना मी जिल्हा प्रमुख होतो. हा. हा हा. आणि मी अमित भैया असो, दिलीपराव साहेब असतील, हा. ह्याने आपल्या जे असतील हो. हा त्यांच्याशी कधीच हे करत नाहीत, त्यांनी गद्दारी करत नाहीत. हा. त्यांच्यासोबत मी महाविकास आघाडी म्हणून काम करत असताना लोकसभेत ते काम पाहिलं नाही हो हा. फार प्रामाणिकपणे हा. दिलीपराव साहेबांनी तर सांगितलं की आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचाराला मी पहिली वेळेसच आलो म्हणले ओमराजेच्या. हो. आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेलो नाही. हो हो first म्हणजे time, first देशमुख time. फॅमिली जिथं असतील, हा. ज्या वेळेस ज्या सोबत आघाडी असेल त्या वेळेसच त्यांनी मदत करतात. बिलकुल त्यांच्यावर तुम्ही असं संशयास्पद घेऊन आमचं कुठं तर हे करायचं प्रयत्न सुद्धा नाही करू नाही, नका. मी काय म्हणतो नाही, की नाही, लोकसभेला काही अभिमन्यू लातूरकडे फिरकले सुद्धा नाहीत. त्यांनी रान मोकळं करून ठेवलं अमित देशमुखांना. नाही, की काय मतं तुम्ही- घेऊन जायचे तुम्ही आता हा? तुम्ही त्याचा अमित देशमुखचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, ह्याचा सॉरी अभिमन्यू अभिमन्यू पवारचा पवारचा. वैयक्तिक प्रश्न आहे. हा. त्यांनी निवडणुकीमध्ये इकडे यावं का, मला त्या प्रश्नात मला का अडकावला लाव त्याने कुठे जावं का जावं ते त्यांचा प्रश्न आहे. हा. मी चॅलेंज करतो की त्याने औसामध्ये नाही नाही, लातूरचा जो भाजपचा खासदार पडला त्यामध्ये त्याचा मला काय संबंध आहे? हा, हा. तुम्ही असं बोलू नका. भाजपचा खासदार नाही. अहो मला सांगा, मराठवाड्यामध्ये हा. ज्या वेळेस काँग्रेसचे महादेशामध्ये हा. काँग्रेसचे 400 खासदार येत होते. हा. नीट ऐका, मी हो, जबाबदारीनं बरोबर. बोललो. बरोबर आहे, बरोबर. ज्या वेळेस देशामध्ये काँग्रेसचे 400 खासदार येत होते, हा. त्यावेळेस मराठवाड्यामध्ये 2 किंवा 3 खासदार हा. हे शिवसेना भाजपचे राहत होते. राहत होते. बरोबर आहे, पण बरोबर. ही पहिली निवडणूक आहे की मराठवाड्यामध्ये भाजपचं बी वापरलं नाही, भोपळा मिळाला. भोपळा मिळालाय. होय, म्हणजे काय लातूरची जागा एकटी गेली असं नाही. पूर्ण मराठवाड्यामधल्या दानवे जनतेनं- पडले, पंकजा ताई पडल्या. मराठवाड्यातल्या जनतेनं जागा दाखवून दिली की आता भाजप नको.
त्याच्यामुळं इथली जागा तिथली जागा कोण प्रचाराला आलं बरं नाही. संतोष भाऊ मला एक सांगा, आता थोडंसं आम्ही जे मध्ये मध्ये तुम्हाला विचारतो ते मुलाखत रंगतदार व्हावी म्हणून आमचे काही खोचक प्रश्न पण नाही, असतात राहू दे. आणि खोचक प्रश्न बाबतीत रत्नाकर आवसेकर तरबेज आहे असं लोक म्हणतात, मी नाही म्हणत. आणि त्याच्याशिवाय मजा पण येत नाही. जसं जेवणात लोणचं लागतं तसं माझ्या मुलाखतीत थोडा खोचकपणा असतो. बरं त्याला माझ्या स्वभावाला औषध नाही, ते तुम्ही मला आज नाही 40 वर्षापासून ओळखता. संतोष भाऊ, मतदारसंघाचा अभ्यास झाला? 100%. किती लोकसंख्या आहे मतदारसंघाची? लोकसंख्या का मतदार मतदार किती? 2,97,000. लोकसंख्या? लोकसंख्येचा एक्झॅक्ट आकडा सांगतो. मग मतदारांचा आकडा तुम्ही पाठ करून हो, ठेवलाय. हा. 2,97,000. बघा, कारण आता निवडून यायचं म्हणलं आपले मतदार, मग आता 2,00,000 किती? 97,000. मग 97,000 मधले तुम्हाला किती अपेक्षित आहेत? म्हणजे तुम्हाला आमदार व्हायला किती मतं लागणार आहेत? नाही नाही, आता मला एक सांगा ना, आमदार व्हायला किती लागणार आहेत? हा त्या वेळेसचं मतदान 60% होईल, 70% होईल आणि झालेल्या मतदानामध्ये मग उमेदवाराचं डिवायडेशन होईल. बरं, दौरा झाला का? हो, 100%. मी दौरा मला करायची गरज नाही, कारण मी गेली 10 वर्ष, तस तर 15 वर्ष, पण जिल्हा प्रमुख झाल्यापासून दररोज माझी कुठल्या ना कुठल्या गावला पायपीट असते. त्याच्यामुळे मी गावोगावी तुमचे कार्यकर्ते 100% गावोगावी कार्यकर्ते 100% गावांनिशी तुम्ही ओळखता असं लोक सांगतात, प्रत्येक गावातला कार्यकर्ता. विचारा तुम्ही मतदारसंघामध्ये. आम्ही चौकशी केली, मगच आम्ही सुद्धा मुलाखत घेताना अगोदर एक दिवस आमचा सर्वे असतो की तुम्हाला काय काय प्रश्न विचारायचे, म्हणून आम्ही काही खोचक प्रश्न काढले. जसं आम्हाला माहिती कळाली की एकनाथ शिंदे साहेबांचा रात्री फोन आला 3 वाजता, मग त्यांनी तुम्हाला गळ घातली की कशाला थांब आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मोठं पद देऊ. तुम्हाला काय आता आश्वासनं मी जाहीर सांगणार नाही, पण बरीच आश्वासनं देऊन सुद्धा हा माणूस आपल्या निर्णयाला हलला नाही. हे सच्चा शिवसैनिक, कडवट शिवसैनिक आणि उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेंचा हा शिवसैनिक आहे. म्हणून याचं कौतुक हे संपूर्ण महाराष्ट्रातली जनता करणार आहे. मला एक सांगा, दौरा झाला पूर्ण, मत काय लोक काय म्हणतात? मी आता काल एक 7-8 गावामध्ये माझा दौरा झाला. उत्स्फूर्तपणे लोक काही करा तुम्ही आणि तिकीट घेऊन या. बस ही लोकांची तिकीट आणा, आम्ही तुमच्या आमदार. हो, बिलकुल अशा पद्धतीचंच लोकांचं म्हणणं आहे, पूर्ण लोकांचं. आणि मी सुद्धा माझे एक व्हिडिओ क्लिप तयार करून मी सगळ्या मतदारसंघाला जाहीर आव्हान केले की आता बस झालं ना. 2009 पासून औशामध्ये बाहेरचे आमदार आहेत. 2000 म्हणजे पूर्वी दोन वेळेस बसवराज पाटील आमदार होते, ते पण मतदारसंघाच्या बाहेरचे होते. त्याने पण आमदार झाले, त्याने आता आमदारकी संपल्यावर इकडे मतदारसंघात यायचं बंद केले. ऐका, आमदारकी संपल्या, आमदारकी औषध काही काम झालं नाही बसवराज पाटलाचं. नाही, 2 वेळेस आमदार केले ना. मी अभिमन्यू पवारला सुद्धा ह्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो. त्याने मी ह्या गावात एवढे आणलो तेवढे आणलो अमाऊंट, हजारो कोटीच्या गप्पा आहेत. हा मी सांगतो ना, अरे बाबा तुला गाव माहित नसताना त्या जनतेने डोक्यावर घेऊन आमदार केलं, आणलं तर का उपकार केलं का? आमचे ओमदादा भाषणामध्ये सांगतात, ह्या जनतेचे पैसे आम्ही आणलो म्हणजे काय, अगोदर तुम्हाला निवडून दिलं म्हणून तुम्ही आणलो, हे जनतेचे उपकार, हे जनतेचे उपकार तुमच्यावर आहेत. तुम्ही आणलो म्हणून टहळू बडवायची गरज नाही. अगोदर तुम्हाला औशाच्या जनतेनं तुमचा संबंध नसताना तुम्हाला आमदार केलं, मग तुम्ही आता काहीतरी अमाऊंट आणलो म्हणता. तुम्हाला जनतेनं डोक्यावर घेतलं ना. त्या जनतेचे उपकार तुम्ही जन्मभर विसरू शकत नाही. एवढे पैसे आणलो तेवढे आणलो, गावावर उपकार केलो, काहीच केलं नाही. आधी तुम्हाला आमदार हे लेबल मोठं लेबल लावलं ह्या जनतेनं औशाच्या, ओळख नसताना, तालुका माहित नसताना, संबंध नसताना. गाव आहे त्यांचं औसा तालुक्यात, कुठं गाव ना बेव. अहो पुन्हा मतदार यादीत नाव घातले 2019 ला. त्यांनी मतदार यादीत सुद्धा औशाच्या कुठल्या गावात नाव नव्हतं. आज बी त्याने ठाम सांगू शकतात का? विचारा औसा तालुक्यात. आता घर बांधले ना त्यांनी औशात. आता औशाचा आमदार व्हायचं म्हणून. अहो औशाचा आमदार झाल्यावर घर बांधले, त्याच्या अगोदर घर नाही, पत्ता नाही. तुम्हाला सगळ्याला माहित आहे ना. मी मुलाखतीच्या माध्यमातून सांगावं असं काय, सर्व जनता ओळखत आहे ना औशाचं काय त्यांचा संबंध. संतोष काय एकंदर म्हणजे तुमचा अंदाज काय बरं होईल? महाराष्ट्रातलं चित्र काय राहील? तुमचं काय अंदाज आहे? महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पूर्ण बहुमताने सत्तेमध्ये येणार आणि संतोष आमदार होणार 100%. राईट. लगेच संतोष मंत्री पण होईल आमचा. काय नाही नशीब काही सांगता येत नाही. संतोष आपला भाजपचा पुण्याचा खासदार निवडून काय आला मोहोळ, आणि मंत्री काय झाला.
काय कोण कुणाच्या कपड्यावर लिहिले का मला सांग संतोष. आता मला सुद्धा माहित नव्हतं की 30 वर्षापूर्वी मी तुमच्या माझ्याकडे ऑफिसला आलेला संतोष समोशी आज एवढ्या मोठ्या पदावर जाईल, या एवढी मोठी मोठी कामं नाही, करील, मी- आज हजारो कोटीच्या गप्पा मारेल, हे मी स्वतःच कल्पना केली मी नव्हती. आमदार हो म्हणून कधीच काम केलं नाही. हा. आणि मी जनतेला आता बी मी औसा विधानसभेमध्ये ज्या ज्या गावामध्ये जाईन हा. त्या गावामध्ये मी लोकांना सांगत बरं असतो. संतोष, मला एक जरा थोडा खोचक प्रश्न विचारायची सवय हा. आहे. ते लोकांच्या मनोरंजनासाठी किंवा काय असं काही समज, मग तुला राग तर नाही ना बोलू. नाही बोला की. मातोश्रीवर तिकीट विकल्या जातात म्हणजे खरे का? आणि हे असलं काय तर बोलू नका तुम्ही. नाही, हे असं- कोण म्हणलं? अहो मातोश्रीनं तुमचा विरोधक प्रचार करतो. तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा. हा. मातोश्रीनं सामान्य माणसाला हा. आमदार केला असं का बोलत ना तुम्ही? हा. नाही नाही लोक बोलतात. मातोश्रीनं सामान्य माणसाला आमदार केले. हा. या महाराष्ट्रामधले बहुतांश आमदार हा. कोण पानटपरीवालं, हा. कोण टॅक्सी चालवणारा माणूस, हा. अशा माणसाला मातोश्रीनं आमदार केलं. ही महाराष्ट्रानं नाही देशानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जातीवाद आहे का शिवसेना? बिलकुल शिवसेनेत जातीवाद नाही. हा. शिवसेनेमध्ये किती पैशात बघितले जात नाहीत, कुठली जात बघितलं जात नाही. पानटपरीवाला अरे कुणाला? गुलाब संतोष पाटलाला सोमवंशी- ते- संतोष सोमवंशी सारख्याला उद्धव साहेबांना हा. माझ्यासारख्या सामान्य माणसाला शेंदूर पासला आणि शिवसेनेचा जिल्हा प्रमुख केलं म्हणून आज विधानसभेचा आमदार. किती वर्ष तुम्ही जिल्हा प्रमुख होता? 7 वर्ष जिल्हा प्रमुख होतो. 7 वर्ष? हो, 7 वर्ष होतो. हो. म्हणजे आता हे संपूर्ण कार्यकर्ते आता मग पूर्ण मी त्यामुळेच मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असताना सुद्धा उद्धव साहेबाच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगवेगळे, ह्या वर्षी सुद्धा मी फवारणीचं औषधाचं साहित्य वाटप केलं. हो. मी नेत्र तपासणी शिबिर. आणि मला अजून आठवतंय की मी ज्यावेळेस अपंगांसाठी व्हीलचेअर वाटल्या होत्या हो त्यावेळेस सुद्धा संतोषनी फोन करून हो मला अजून आठवतं की 2 व्हीलचेअर 10,000 रुपयाच्या व्हीलचेअर या संतोषनं माझ्याकडे पाठवून दिल्या की दादा ह्या अपंगांना द्या. आणि संतोष मी तुझ्या तालुक्यात अरे. 27 व्हीलचेअर राजेंद्र मोरे आणि राजू कसबेच्या हो. माध्यमातून दिलेत. 27 व्हीलचेअर यांच्या तालुक्याला दिल्या. तुम्ही 2 दिल्या, मी 27 दिल्या. Yes. बडा कोण आहे? अरे ही मैत्री झाली. Right. पण मित्रा खरं सांगतो हा. फार छान वाटलं तुझ्याशी बोलून. मनमोकळं पाहता पाहता 35 मिनिट कसे व्हायलेत आम्हाला कळालं नाही. Yes. असं वाटतं की तुझ्याशी बरंच वेळ बोलावं. Yes, yes. बरं तुझे छंद काय मित्र? छंद काय? माझा छंद राजकारणच. छंदच माझा राजकारण आहे. नाही म्हणजे असं काय अहो, 24 तास नाही, available. नाही, गाणे बघणे नाही नाही काही नाही. 24 तास राजकारण, लोकांची समाजसेवा करणे, लोकांचं काम करणे. हा, हा एवढंच वेळ आहे. एवढाच वेळ आहे. घरी घरी वेळ कसा देतो? देतो ना देतो. घरी पण वेळ म्हणजे देतो. कसं हा. घरी पण मुलं बाळ काय करतात? 2 मुलं आहेत. काय करतात मुलं? एक मुलगा लॉला आहे, एक 9वीला आहे. म्हणजे तू शिकतोय अजून? हा, हा. शिकतात, हो, हो. दोन्ही मुलं दोन्ही शिकतायत. शिकतायत, हो. आणि राहिला सगळे हो परिवार हो. म्हणजे परिवार औषध का धानोर आहे मग कसं? नाही धानोऱ्यात पण राहतो आणि लातूरला पण. मुलगा शिकायला असल्यामुळे लातूरात पण घर आहे आणि धानोऱ्यात पण म्हणजे शिक्षणासाठी शिक्षणासाठी. हा. मग वडील वगैरे? वडील वारले. वडील वारले. आईला आई सांभाळ माझ्याकडेच आहे. आईला सांभाळतो? हो हो हो. हा? हो हो. बरं आता मग लाडक्या बहीणमध्ये काही नाव येऊन होतं? अरे नाही कशाची लाडकी बहीण? हा सोयाबीनला भाव द्या म्हणून सांगा. हो लाडकी बहीण नाही. वाटतं रे संतोष तुला? अहो सोयाबीनला नाही, नाही, लाडकी मी या बहीण- माध्यमातून सांगतो. बरं, हा. लाडकी बहीण असं त्याच्याबद्दल ही योजना खरी या- आहे? या योजनेबद्दल मला विषय नाही. हा. ती योजना आहे. हा. हा पण मी शेतकऱ्याचा लेकरू म्हणून हा, माझी तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सरकारला जाहीरनामा आहे. हा, हा. सोयाबीनला 9,000 रुपये हमी भाव शासनानं आज जाहीर करावा आणि द्यावा. 3800 भाव याच्यावर म्हणजे फार अहो अवघड हमी परिस्थिती. भावापेक्षा कमी भावानं सोयाबीन ते चाललंय. कृषी मूल्याचे आयोगाचे पाशापटे काय करायलेत? नाही त्यांनी आता आयोगाचे अध्यक्ष झाले आहेत पण हा. शासनाचं धोरण ते काय करायचं अजूनही माहित नाही 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 त्यांच्या आयोगाचं आपल्याला देणं घेणं नाही पण शासनाचं जे धोरण आहे हा. ऐका हा. शेतकऱ्याविषयी फार चुकीच्या पद्धतीचं शासनाचं धोरण आहे हा. आणि त्यामुळंच येणाऱ्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार येणार 100%. कारण 100%. सरकार म्हणजे शेतकऱ्यांचा विरोधी निर्णय घेते असं तुम्हाला हो म्हणायचं. 100% पण आता शेतकरी- लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका आमदार काही- सुरू झाले काही- ना. काही- अजून किती योजना द्या हा. योजना देण्याबद्दल माझं दुमत नाही. हे लोकांना वाटतं का रे निवडणुकीच्या तोंडावरच्या घोषणेत म्हणून? सगळ्याला माहित आहे ना. हा. हो निवडणुकीच्या तोंडापुरतं चालू आहे म्हणून हे. कारण एकीकडे अजितदादा काय म्हणतात, संतोष छोटी मुलाखत लांबू दे पण आपल्याला सुंदर बोलायला असतो की एकीकडे अजितदादा काय म्हणतात, कोणी पद म्हणजे निधी मागायला गेलं त्या आमदारला की मी काय जमिनीकून तुम्हाला पैसे देऊ का? हो. बरोबर आहे. हो. आणि दुसऱ्या दिवशी ते हजारो कोटी रुपयाच्या शेकडो कोटीच्या घोषणा करतात. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, अजून काय आरटी मार्टी डार्टी टार्टी हो. असेच बरेच टिरटी झालेले चला, आहे. हा. नाही, ते- आता ती ही योजनेचं नाव ती लाडकी बहीण ही ते आहे हा. हे योजनेचं नाव हा. पण ही निवडणूक फंड आहे. हा हा हा
हे लाडकं मतदान मतदान पाहिजे त्यांना. मतदानासाठी हे चाललेल्या वेगवेगळ्या पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही. जनतेला सर्वाला माहिती आहे की हे निवडणुकीपुरतं हे निवडणूक एक महिना लांबचं करा म्हणजे अजून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे. ह्यांना बहीण जर लाडकी असती तर ह्याने लोकसभेच्या अगोदर लाडकी बहीण योजना राबवली असते. महाराष्ट्रातल्या जनतेनं ह्यांना लोकसभेमध्ये महाराष्ट्रापुरता पराभव केल्यानंतर ह्यांना लाडकी बहीण योजना आठवली. ह्यांना बाकीच्या योजना त्याच्यानंतर आठवल्या आहेत. नाहीतर त्याच्या अगोदर ह्यांना ही योजना आठवल्या नाहीत. कारण ह्यांना हे निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये भोपळा लागला. खासदार एक सुद्धा खासदार महायुतीचा फक्त एक खासदार आला. बाकी सगळे आमचे महाविकास आघाडीचे आले. त्याच्यामुळं ह्या योजना त्यांनी राबवल्या आहेत. नाहीतर योजना राबवायचा हा विषयच नव्हता त्यांचा. म्हणजे हे सगळ्या फसव्या योजना. योजना फसवी नाही. योजना दिल्या आहेत. पुन्हा ती योजना फसवी म्हणले संतोष सोमवंशी म्हणायचं होते. योजना आहे त्यांची, पण ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या मतावर डोळा ठेवून आज मिळाल्या पुढे मिळेल काय गॅरंटी. आणि पूर्वी द्यायला पाहिजे होते ना ह्यांना. जर लाडकी बहीणच होती तर लाडकी बहीण आताच झाली का? तुम्ही त्याच लाडक्या बहिणीच्या विरोधात आपल्या पत्नीला उभं केलं ना निवडणुकीत. अजित दादानी कशाची लाडकी बहीण त्या बहिणीनं सुद्धा काल टीव्हीवर वाबोडे काढले की म्हणे दादा तू सकाळी उठून काय आमच्यावर उपकार करतो का? दूधवाला सुद्धा सकाळी उठून दूध घालतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. त्यांनी आता जोर हे घाबरे मी सकाळी उठून कामाला लागतो असं म्हणतात. बरोबर आहे. तर असं हे आरटी बार्टी टार्टी कार्टी लाडकी बहीण हे काय नवीन नवीन सगळे प्रकार सुरू झालेले आहेत. तर मित्रांनो संतोषला भरपूर बोला वाटायला. पण संतोष जवळपास 40 मिनिटं आपली मुलाखत व्हायला लागली. वेळेची मर्यादा आपण पाळूया आणि तू तिकीट माग, तुला तिकीट मिळावं. आता तू औसा तालुक्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेला काय आव्हान करू शकतो? एक आव्हान कर जनतेला, मतदारांना. मी आपल्या माध्यमातून एवढंच औसा विधानसभेतल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या लातूर हे इच्छुक आहेत. औसा तालुका लातूर, जिल्हा तालुका औसा, जिल्हा लातूर. लातूर जिल्ह्यातलं औसा म्हणून एक गाव आहे. म्हणजे माझं पण नाव औसेकरच आहे, मी पण त्याच गावचं आहे. तर त्या गावचे इच्छुक उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे हे उमेदवार इच्छुक उमेदवार आहेत, भावी आमदार आहेत. तर एक जनतेला आमचं आव्हान करायचं. मी औसा विधानसभेतल्या जनतेला तुमच्या माध्यमातून आव्हान करतो. माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याचं लेकरू असलेला, गावच्या सरपंचापासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केलेली, राजकीय हेतू कुठं डोळ्यासमोर न ठेवता औसा विधानसभेपर्यंत आजपर्यंत काम करत आलोय. येणाऱ्या कालखंडात सुद्धा काम करत राहणार आहोत. तुमच्या माध्यमातून मी जाहीर आव्हान करतो की माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपण औशाचा आमदार बनावं, अशी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून मी करतो. आता तुला सांगू का दादा कोडकेच्या भाषेत? अरे तू काय काळजी करतो संतोष? तू काय काळजी करू नको. मी तुझ्या औषधाला प्रचाराला येतो. अरे मी धापा सभा घेतो आणि तुला आमदार करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो आता रजा द्या. पाहता पाहता 40 मिनिट झाली. पाहत राहा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचं माझी गाडी माझा नेतामध्ये. आज आम्ही दिले श्री संतोष सोमवंशी, औशाचे लोकप्रिय होणारे आमदार. तर मित्रांनो कसा वाटला कार्यक्रम? लाईक करा, शेअर करा. जसं प्रेम करताय लाखो दर्शक तसंच प्रेम यांना सुद्धा द्या आणि एकमेकाला आपल्या ग्रुपवर शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या. रत्नाकर औसेकर आता सुरू झालेला आहे महाराष्ट्र दौरा. सुरुवात झाली औशापासून, कारण माझं गाव आहे. चला उद्या नवीन नेत्यासोबत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी निळू फुले बोलतो. हे माझ्या नेत्याहो, जगायला राशन आणि राजकारणाला भाषण. मग चला माझी गाडी माझा नेत्यामध्ये सामील व्हा. रत्नाकर औसेकरचा आपला कार्यक्रम घेऊ. नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या युट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो, आपल्या कार्यकर्त्यांना बोलक करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 98 90 39 87 88 ला संपर्क करा. हो माझ्या नेत्यांनो, मी दादा कोंडके बोलतो तुमचा. अहो काय 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 काळजी करू नका. तुम्हाला बोलायला आलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आहे. चला माझी गाडी आणि माझा नेता. लय भारी कार्यक्रम आहे.
अहो आपल्या रत्नाकर औसेकरचा कार्यक्रम माझी गाडी माझा नेता. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.